थांब, पुढे जाण्याआधी हा संदेश ऐक, कारण तुझं नशीब आता बदलणार आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात पैशाची कमतरता संपणार आहे. तुझ्या कर्जाचा भार आता हलका होणार आहे. देवाने तुझ्यासाठी एक मोठं प्लॅन तयार केला आहे. तुझं दुःख आता आनंदात कायमचं बदलत जाणार आहे. तुझं नशीब उजळायला सुरुवात झाली आहे. होय बाळा, तुला जे वाटतं की काहीच होणार नाही ते चुकीचं आहे. आता तुझ्या आयुष्यात पैशाचा पाऊस सुरू होणार. तुझ्या शत्रूंनाही आश्चर्य वाटेल असा आमूलाग्र बदल तुझ्या आयुष्यात होणार आहे. एक खूप मोठी खुशखबर तुझ्या वाट्याला येणार आहे बाळा. तुझ्या मेहनतीचं फळ तुला आता नक्कीच मिळणार आहे. आता तुझ्या घरात सुख, समृद्धी, धन, दौलत सर्व येणार आहे, कारण देवाने तुझी हाक ऐकली आहे. तुझ्या आयुष्यातील अंधार कायमचा संपला गेला आहे. तू खूप सहन केला आहेस. आता आनंद तुझाच आहे. तुझ्या नशिबाचा दरवाजा आता कायमचा उघडला जाणार आहे. पैसा, यश, समाधान, आर्थिक संपत्ती सर्व काही तुझ्या दिशेने वाहत येणार आहे. तुझ्या आयुष्यातली वाईट वेळ संपली. हा संदेश योगायोग नाही, हा फक्त तुझ्यासाठीच आहे. म्हणूनच तू कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिही आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. हा व्हिडिओ पाहताच तुझं नशीब जागं होणार आहे, कारण भगवंतांनी आता खुल्या डोळ्यांनी तुला आशीर्वाद दिला आहे. होय माझ्या बाळा, थांब, पुढे जाऊ नकोस. तुझ्या मनात सध्या खूप चिंता आहे. कर्जाचं ओझं, पैशाची तंगी आणि सततचं टेन्शन. पण लक्षात ठेव, प्रत्येक वादळानंतर एक शांतता येतेच. बाळा, तू खूप काही सहन केलंस, लोकांनी साथ सोडली, पण आता हेच क्षण तुझी परीक्षा घेत होते आणि आता तुझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट येणार आहे. आता तुझी परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे. तुला दिसत नसेल, पण खूप काही मोठं तुझ्या आयुष्यात घडत आहे, कारण तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होत आहे. पैशांची चिंता आता हळूहळू कमी होत आहे. नवीन संधी येत आहेत. जिथे तू बंद दरवाजे पाहिले होतेस, आता तिथे नवीन मार्ग तुझ्यासाठी उघडला जाणार आहे. होय बाळा, तू हार मानली नाहीस, म्हणून मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूंची किंमत मी पाहिली आहे आणि त्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचं रूपांतर आनंदाच्या मोतीत होणार आहे, कारण आता तुझं नशीब उजळणार आहे. लोक तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील, तुला नावे ठेवतील, पण तेच तुझं कौतुक करतील, कारण एक मोठी खुशखबर तुझ्या आयुष्यात आली. मग ती कोणतीही असो, ती तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. तू तुझ्यावर विश्वास ठेव, ते डळमळू देऊ नकोस, कारण जेव्हा मन मजबूत असतं तेव्हा तुझं नशीब सुद्धा साथ देतं. आजपासून तू नकारात्मक विचार सोड. माझं काही होणार नाही हा विचार कायमचा तू काढून टाक, कारण तुझं आयुष्य आता बदलायला सुरू झाली आहे. लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. तुझ्या पाठीशी एक अदृश्य शक्ती, देव आहे आणि तुझं नशीब आता बदलणार आहे. फक्त एकदा मनापासून तू म्हण, माझं आयुष्य आता बदलत आहे, मी स्ट्रॉंग आहे, आणि बघ सगळं कसं तुझ्या बाजूने घडणार आहे. होय माझ्या बाळा, बघ सगळं काही तुझ्या नशिबात आता होणार आहे आणि तुला असं वाटेल की खरंच मी सहन केलं ते बरं झालं, म्हणूनच आज मी हा आनंदाचा दिवस पाहत आहे. होय माझ्या बाळा, आज जे तू ऐकणार आहेस ते तुझं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. तुझं कर्ज संपवण्याआधी एक अदृश्य शक्ती तुझ्यासाठी काम करत आहे. होय माझ्या लेकरा, तुझं नाव आता यशाच्या यादीत लिहिलं गेलं आहे. आता तू गरीब राहण्यासाठी बनलेला नाहीस, तर एक व्यक्ती तुझ्या आयुष्यात अशी येणार जी तुझं नशीब बदलून टाकणार. तुझ्या घरात लवकरच पैशांचा पाऊस पडणार आहे. माझ्या बाळा, तुझ्या हातात येणारी एक संधी तुला करोडपती बनवू शकते. तू जे हरवलंस त्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे. आज देवाने तुझ्यासाठी हा खास संदेश पाठवला आहे. तुझ्या आयुष्यातील कठीण काळ आता इतिहास होणार आहे. तुला अचानक मिळणारी बातमी तुझं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. होय, फक्त एक फोन कॉल आणि सगळं बदल. तुझ्या घरात सुखाची घंटा नाही वाजली तर सांग. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात सर्वात मोठा ब्रेक आता तू घेणार आहेस. तू जितका तुटलास तितका आता उंच जाणार आहेस, कारण ही वेळ तुझ्यासाठीच बनवली गेली आहे.
होय माझ्या लेकरा, हा व्हिडिओ तू इथपर्यंत पाहता आला आहेस हा योगायोग नाही, कारण प्रत्येकाला हा संदेश मिळत नाही. काहीतरी खास आहे तुझ्यात, म्हणूनच तू इथे आहेस. जर तुला विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर आणि हा संदेश तुला योग्य वाटत असलेल्या व्यक्तीला तू शेअर कर. होय माझ्या लेकरा, कधी संपणार हे सगळं असं तू म्हणाला होतास ना, बघ आता ते सगळं काळ तुझा संपला गेला आहे. आता तुझ्या आयुष्यात एक ऊर्जा बदलत आहे, काहीतरी वेगळं, जणू परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळण घेत आहे. माझ्या लेकरा, पैसे अचानक येत नाही, पण संधी अचानक येतात. आणि तुझ्या आयुष्यात एक अशी संधी आली आहे जी तुझं कर्ज, तुझं दुःख सगळं काही मिटवणार आहे. तुझं नशीब आधीच ठरलेलं आहे माझ्या बाळा. फक्त योग्य वेळ येण्याची तू वाट बघत होतास आणि ती वेळ आता आली आहे. तू हरला नाहीस, तू थकला नाहीस, तू फक्त योग्य क्षणाची वाट पाहत होतास आणि तो क्षण आता तुझ्या समोर आला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर माझ्यावर तुझा हा विश्वास असेल तर मी स्वामी आईंचा लाडका बाळ आहे असे तू टाईप कर. होय माझ्या लेकरा, बघ एक फोन कॉल, एक भेट, एक मेसेज आणि तुझं आयुष्य पूर्णपणे बदललेलं. आज जो तू आहेस उद्या तोच तू राहणार नाहीस. लोक तुझ्याकडे बघून म्हणतील, हा तोच आहे का जो कधी काळी खूप संघर्ष करत होतास? आणि बघ तू तोच असणार आहेस. मी गरीब आहे ऐवजी मी श्रीमंत होणार आहे असं तू म्हणायला सुरुवात कर. आयुष्यात कितीही वाईट गोष्टी घडल्या तरी त्यातून तू सकारात्मक विचार कर. मला हे जमेल का असं म्हणण्याऐवजी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे असं तू म्हण. बघ, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. तुझ्यासाठी जे ठरलं आहे ते तुला नक्कीच मिळणार आहे. म्हणून तू लक्षात ठेव, तुझं कर्ज संपणार आहे, तुझ्या आयुष्यात पैसा येणार आहे, तुझं नशीब उजळून जाणार आहे. फक्त विश्वास ठेव आणि कमेंट बॉक्समध्ये म्हण, माझं आयुष्य बदलत आहे आणि ते थांबणार नाही, कारण माझा देव माझ्या पाठीशी आहे. होय माझ्या लेकरा, बघ हा विश्वासच तुला तुझ्या यशाच्या उंच शिखरापर्यंत घेऊन जाणार आहे. माझ्या बाळा, बघ तुला कायमचा पश्चाताप होणार नाही. हा संदेश तू जर जास्तीत जास्त जणांना शेअर केलास तर तुझ्या आयुष्यात पैशाचा पाऊस पडणार आहे. आता तुझं नशीब कायमचं बदलणार आहे बाळा. होय, तू जे आयुष्य जगतोयस ते तुझ्या नशिबामुळे नाही तर तुझ्या विचारांमुळे. कारण तुला वाटतं की तुझ्याकडे पैसे नाहीत आणि तुझं नशीब खराब आहे. बाळा, तुझं नशीब खराब नाही तर तुझी मानसिकता तू खूप खराब करून ठेवली आहेस. म्हणून तू जास्त स्वप्न पाहू नकोस, पण तू सकारात्मक विचार कर आणि त्यानुसार तू काम कर, तू मेहनत कर. तुला सर्व काही मी आता प्रदान करणार आहे. होय माझ्या लेकरा, पैसा आधी मनात तयार होतो, मगच तो वास्तवात येतो. म्हणून माझ्याकडे पैसे नाहीत असे तू म्हणू नकोस. पैसा माझ्याकडे येत आहे असे म्हण आणि बघ आयुष्य कसं हळूहळू बदलत जात आहे. ते तुझ्यात एक पॉवर आहे, ती अजून तू वापरली नाहीस, म्हणून तुझं नशीब अडकलेलं आहे. आणि आता तीच संधी तुला उपयोगात आणायची आहे आणि कर्जातून मुक्त व्हायचं आहे. हा माझा आशीर्वाद कायम तुला आहे.